रामकृष्ण हरी. जय गोमाता. सर्व गोभक्तांना साष्टांग नमस्कार. सर्व दानशूर दात्यांना खूप खूप दंडवत. मी परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व गोभक्तांना आज या 1123 गोमातांचं दर्शन घडवतोय. या सर्व गोमाता कोकणच्या धर्तीवर कत्तलखान्याला जाताना सोडवलेल्या, अपघातात जखमी झालेल्या किंवा ज्या गायींना कोणीही वारसदार नाही, ज्या पोलीस सोडवतात, आणि आज या सर्व गायींना आपण या ठिकाणी आश्रय दिलेला आहे. गेली 15 वर्षापासून ही गोशाळा सुरू आहे अविरत, आणि तुम्ही अनेक आंदोलनं, अनेक उपोषणं माझी पाहिली असाल, परंतु अजून या गोमातेच्या हातात काहीच लाभलेलं नाही. आणि म्हणून आता मे महिन्याचा कडाक्याचा उन्हाळा, 42 डिग्रीचं टेम्परेचर, आणि त्याच्यात या सुका चारा खाऊन त्या गायींची तब्येत प्रचंड वीक झालेली आहे. माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून जे काय मिळतं त्याच्यावरती मी त्यांना पेंडा, जंगली गवत हे सगळं पुरवतो आहे. आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप यांनी जी आजपर्यंत काही मदत केली, त्यांनी आजपर्यंत या गायी जिवंत आहेत. आणि म्हणून मी आत्ता आपणाला विनंती करतो की या ठिकाणी पौष्टिक आहाराची अत्यंत गरज आहे, ओल्या चाऱ्याची अत्यंत गरज आहे. अजून कोकणात चारा तयार व्हायला कमीत कमी 2 महिने जातील. म्हणून मी सर्व गोभक्तांना, माझ्या गुजराती, मारवाडी, जैन, राजस्थानी बांधवांना किंवा गायीला आई म्हणून मानणाऱ्या सगळ्या देशवासियांना एकच विनंती करतो की आपण सगळ्यांनी थोडा जर हातभार लावलात ह्या उन्हाळ्यामध्ये, थोडा व्हिडिओ शेअर केलात, सगळ्यांपर्यंत पोचलं, तर महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येक गोभक्तांनी किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या गोभक्तांनी जर थोडी मदत केली, 1000, 2000, 5000, तर या गायींचं प्राण वाचेल. या गायींवरचे जे उपासमारीची वेळ आहे ती टळेल आणि ह्या गायी जगतील. आणि म्हणून माझा गुगल पेचा नंबर आहे 99 21 48 71 48 9921487148, किंवा खाली संस्थेचा अकाउंट नंबर दिलेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान, गोशाळा, लोटे परशुराम, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र. या अकाउंटला तुम्ही जमा करू शकता आणि या गोमातेचं प्राण वाचवू शकता. मी विश्वास देतो की एकही गोमाता आजपर्यंत आपण मरू दिलेली नाही आणि याच्या पुढेही ती मरता कामा नये. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, कृपया वस्तुस्थिती लक्षात घेऊन गांभीर्याने आपण या व्हिडिओचा विचार करावा एवढी विनंती करतो. रामकृष्ण हरी.